नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। विकास लवांडे यांच्यावर शाईफेक, पुण्यात राजकीय वातावरण तापले। पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात गंभीर प्रकार घडला असून सामाजिक कार्यकर्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाई फेकून धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। आळंदी मातोबा येथे कार्यक्रम आणि प्रवचन आटोपल्यानंतर सकाळच्या सुमारे 10च्या सुमारास काही जणांनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग करून गाडी अडवली। त्यानंतर अंगावर काळी शाई फेकण्यात आली तसेच धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप लवांडे यांनी केला आहे। या घटनेनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून लवांडे यांनी थेट संग्राम महाराज भंडारे आणि त्यांच्या समर्थकांवर हल्ल्याचा आरोप केला आहे। दरम्यान या शाई फेकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। वारकरी संप्रदायावर टीका करताना घुसखोर असा शब्द वापरल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटल्याचं संग्राम महाराज भंडारे यांनी म्हटलं आहे। आज सकाळी मातोबाच्या आळंदी तालुका हवेली येथे माझं एका दशक्रियेच्या निमित्ताने प्रवचन होते। ते प्रवचन संपल्यानंतर 10 वाजता मी आळंदी मातोबाच्या इथून पुण्याला जायला निघालेलो असताना रस्त्यात गावाच्या बाहेर आल्यानंतर वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि काही 10-15 गोरक्षक होते, सगळेजण 2-3 गाड्या होत्या आणि त्या सगळ्या गुंडांनी मला रस्त्यात निर्जन स्थळी अडवलं। माझी गाडीवर मला उतरून माझ्या अंगावर 2-3 शाईच्या बाटल्या ओतल्या, मला धक्काबुक्की केली आणि 2 जणांच्याकडे रिव्हॉल्वर होते। ते सगळेजण मला जीवे मारण्याची धमकी देत होते। त्यात लोक जमत असताना ते मात्र तात्काळ पळून गेले। मी त्या सर्वांचा निषेध करतो। संग्राम भंडारे आणि त्याच्यासोबत आलेले सगळे जे काही 10-15 गुंड होते, गाड्या घेऊन आलेले, त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करावी। मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला इथे फिर्याद देण्यासाठी आलेलो आहे। जोपर्यंत त्यांना सर्वांना अटक होत नाही तोपर्यंत लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे माझा सत्याग्रह सुरू राहणार आहे।